नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश खानविलकर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या सत्रामध्ये. मित्रांनो, तुम्ही कधी इमॅजिन करू शकता का आपले डोळे ज्यांना जे पापण्या आहेत, जे आयलॅशेस म्हणतो, ते जर नसतील तर आपला डोळा कसा वाटू शकतो? ह्याची प्रामुख्याने 3 कारण आहेत. हल्ली बऱ्याच लोकांना हा त्रास होऊ शकतो. फर्स्ट कारण म्हणजे ब्लेफरायटिस. हा एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये डोळ्यांना डॅन्ड्रफ होऊ शकतात. जी आयलिड्स आहेत त्याच्या कोपऱ्याला जे आयलॅशेस आहेत त्याच्या खाली डॅन्ड्रफ होऊ शकते. त्यामुळे तुमचे आयलॅशेस बरेचसे जाऊ शकतात. बऱ्याचदा लोक ती चोळतात. त्याला सेबोरिक ब्लेफरायटिस असं म्हटलं जातं. बेसिकली आपले जे डोळ्यामध्ये ऑइल सिक्रेशनचे ग्लँड्स असतात ते काही कंडिशन्समध्ये जसं वातावरण चेंज झाल्यामुळे ड्राय होतात, त्यामुळे कंडिशन होतं. दुसरी प्रामुख्याने गोष्ट म्हणजे की आपण सतत कम्प्युटर बघितल्याने डोळे जळजळतात आणि त्यामुळे देखील डोळे लोक चोळतात आणि त्यामुळे पण तो त्रास होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट कंडिशन म्हणजे की रिफ्रॅक्टिव्ह एरर. बऱ्याचदा आपल्याला नंबर असतो, आपल्याला ते माहीत नसते, कल्पना नसते आणि त्यामुळे आपण डोळे चोळून बघत असतो कारण की विजन तुमची क्लिअर असावी म्हणून. सो या तिन्ही कंडिशनमध्ये ऑफकोर्स तुम्हाला जाऊन डॉक्टरला भेटायचे, तुमचे डोळे तपासून घ्यायचे. पण फर्स्ट कंडिशन जी ब्लेफरायटिस बोललो त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल हायजीन ठेवणं खूप गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे हात स्वच्छ धुणे, डोळ्याला हात लावायच्या अगोदर हात धुणं गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट लेन्स जे वापरतात त्यांना लेन्स क्लीन करूनच डोळ्यात घालणं हे पण ऍडवायझेबल आहे. सो ह्या काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने जपायच्या आहेत. डॅन्ड्रफसाठी जर बेबी शॅम्पू वगैरे असेल तर तो तुम्ही डोळ्याला अप्लाय करू शकता आणि वॉर्म कंप्रेशन घेऊ शकता, म्हणजे गरम पाण्याने तुम्ही शेक घेऊ शकता. या काही गोष्टी तुम्ही प्रामुख्याने जपल्या पाहिजे. अजून बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. मी सिद्धेश खानविलकर.